नाशिक शहरातील एक महिला सुशिक्षित कुटुंबातली, वय साधारण 50, हाती केंद्र सरकारची चांगली नोकरी होती, सगळं चांगलं सुरू होतं. पण ही महिला नोकरी सोडून एकटीच मध्य प्रदेशातल्या एका खेड्यात जाते काय आणि तिथल्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एक सामाजिक संस्था सुरू करते काय? आज त्या संस्थेचा मोठा विस्तार होतो काय, हे सगळंच थक्क करायला लावणार आहे. ही गोष्ट आहे नर्मदालय संस्थेच्या संस्थापक भारती ठाकूर यांची. भारतीताई ठाकूर मूळच्या नाशिकच्या मराठी कुटुंबातल्या. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. 2005-6 मध्ये त्यांनी आपल्या 2 मैत्रिणींबरोबर मग नर्मदा परिक्रमा केली. बहुतांशी लोक करतात, अगदी तसे इतर सर्वजण घेतात तसा आध्यात्मिक नैसर्गिक आनंदही त्यांनी घेतला. पण त्यांचं लक्ष वेधलं गेलं ते नर्मदेच्या काठच्या समाज जीवनाकडे. तिथली गरिबी, शिक्षणाचा अभाव, महिलांचे प्रश्न त्यांनी पाहिले. 8वीच्या मुलाला अगदी स्वतःचं नावही लिहिता येत नाही अशी तिथली परिस्थिती होती. तसंच नर्मदेवरती होऊ घातलेल्या धरणामुळे गावच्या गावं उठली, पण त्यांचं पुनर्वसन काय झालेलं नव्हतं. तिथल्या शालेय शिक्षणाचं दुर्दैवी वास्तव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी काही काळानं नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि नाशिक सोडून नर्मदेचा काठ गाठला. सर्वस्वी एकटीनं, हाताशी काहीही नव्हतं पण मनात उमेद मात्र होती. खरगोन जिल्ह्यातल्या मंडलेश्वर गावी येऊन त्या राहायला लागल्या. त्यांच्या परिचयातलं एक कुटुंब तिथे होतं. मग तिथून 8 किलोमीटर असणाऱ्या लेपा नावाच्या गावी त्या गेल्या. गावात शिक्षणाची अवस्था अगदी गंभीर होती. शाळेत मुलांची नावं तर घातलेली होती, पण मुलं शाळेत येण्याचा पत्ताच नव्हता. मुलं शेतात कापूस वेचायला जायचे. त्यांच्या आयाही काबाड कष्ट करायच्या, तर त्यांचे बाप हे व्यसनात अडकलेले होते. सुरुवातीला त्यांनी काही मुलांना गोळा करून शिकवणं सुरू केलं. गावच्या काही मंडळींनी त्यांना त्यात सहकार्यही केलं. असंच मग आसपासच्या गावांमध्ये त्या जायला लागल्या. कितीतरी पायपीट त्यांना रोजची करावी लागायची. मग कामाचा आवाका दिवसेंदिवस वाढायला लागला. मुलांची संख्याही वाढायला लागली. लोक त्यांना दीदी संबोधायला लागले. काही सच्चे सोबतीही मिळाले. मग काही ध्येय धोरणं आणि उद्देश ठरवून त्यांनी एक संस्था स्थापन केली. ती म्हणजे निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तिलाच नर्मदालय असं म्हणतात. त्यांचं काम पाहून एका स्वामीजींनी आपली लेपा गावातली मठाची जागा त्यांना देऊ केली. तिथे नर्मदालय संस्थेची मुख्य इमारत उभी राहिली. आता या परिसराचा चांगला विस्तार झालाय. आज त्यांच्या अंतर्गत लेपा गावासह इतर 2 गावातही शाळा आहेत. शाळेत 701 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि यातले 250 विद्यार्थी हे निवासी आहेत. विद्यार्थी प्रामुख्यानं मध्य प्रदेशातल्या धार, बडवानी, अलीराजपूर अशा आदिवासी जिल्ह्यातल्या आहेत. त्यांची राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची मोफत व्यवस्था इथं केली जाते. नर्मदालयनं लेपा गावात विवेकानंद इन्स्टिट्यूट स्थापन केलंय, ज्यात व्होकेशनल कोर्सेसही चालवले जातात, ज्यात इलेक्ट्रिक, ॲग्रिकल्चर, वेल्डिंग, प्लंबिंग असे बरेचसे कोर्सेस आहेत. पाबळ इथल्या विज्ञान आश्रमाच्या वतीनं इथं फॅब लॅब सुद्धा उभारण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी इथे शिकणाऱ्या एका मुलानं सोलार ड्रायर बनवलं. देश विदेशात अनेक ठिकाणी त्याचा सन्मान झाला आणि इथून बाहेर पडलेली गरीब कुटुंबातली मुलं ही स्वतःच्या पायावर आज उभी राहिली आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करायला गेली आहेत. त्यातल्या बऱ्याचशा जणांनी तर आपल्या गावात व्यवसाय सुरू केला. नर्मदालयात पुस्तकी शिक्षणाच्या बाहेरचं शिक्षण देण्यावरती जास्त भर असतो. तसंच इथं अध्यात्मावरती भर देऊ सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याकडेही लक्ष दिलं जातं. भारतीताईंनी आपलं संपूर्ण जीवन समाजाला वाहून दिलेलं आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी संन्यासही घेतला. त्यांच्या गुरूंनी त्यांना प्रव्राजिका विशुद्धानंदा असं नवं नाव दिलं. नर्मदालयाला आता 15 वर्ष झाली असून त्याचा व्याप आता बराच वाढलाय. भारतीताईंनी नर्मदा परिक्रमा, एक अंतरयात्रा आणि गोष्ट नर्मदालयाची ही 2 पुस्तकं लिहिली आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलंय. मध्य प्रदेशातल्या एका खेड्यात भारतीताईंनी शिक्षणाची गंगा आणली. अनेक तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलं. आपलं आयुष्य त्यांच्यासाठी खर्ची घातलं. त्यांची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे, यात काही शंकाच नाहीये. पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.